आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून। राज्यात सध्या मनोमिलनाचे वारे जोरात सुरू झाले आहेत। एकीकडे ठाकरे बंधूंची युती तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य एकत्रीकरण। आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादीच्या दोन्हीकडच्या नेत्यांनी एकत्रीकरणावर कोणताही ठोस शब्द दिलेला नाही आहे। मात्र दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हे अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी बोलून दाखवलंय। पण अजित पवारांनी मात्र याबाबत आपण कोणताही विचार करत नसल्याचं स्पष्ट केलंय। तर एकत्रीकरणाच्या प्रश्नांना अजित पवारांनी कायमच नकार दिलाय। अशी कोणतीही चर्चा आमच्यात होत नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे मात्र शरद पवारांनी मला निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। तसंच अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे। कसलीही माहिती नसताना अनेक जण बरंच काही सांगायचा प्रयत्न करतायत, पण याबाबत तुम्ही बोलू नका, आम्ही खंबीर आहोत असं अजित पवार म्हणाले। तर दुसरीकडे राजकारण काही भातुकलीचा खेळ नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। माझी आपल्याला विनंती आहे, कधी कधी प्रवक्ते लोक, आमदार लोक त्यांना माहिती नसताना पण बरंच काही सांगायचा प्रयत्न करतात। फार महत्त्वाचे प्रश्न विचारले तर सरळ प्रवक्त्यांनी आमदारांनी सगळ्यांनी सांगावं की याबद्दल वरिष्ठ नेते काय ते बोलतील। प्रत्येकाने बोलण्याचं काही कारण नाही, आम्ही बोलायला खंबीर आहे। बाकीचं काय बोलायचं तुम्ही बोला, कारण नसताना वेगळे प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनं देखील होता कामा नये। एक तर दोन्ही राष्ट्रवादी किंवा कुठल्याही एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणा बरोबर जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे। आणि मी तुम्हाला खरं सांगू का, या चर्चा खरंच कॅमेरावर होत नाही। आणि राजकीय लाईन की काय घ्यायची असते ती दादाला आणि मला, आम्हाला दोघांनाही, हा काय बहीण भावांचा खेळ नाही ना, आमच्या दोघांचा भातुकलीचा खेळ नाही, हा एक गंभीर विषय आहे। तर अर्थातच जेव्हा काही तो निर्णय होईल तो प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने विचारूनच होईल, कारण का हा काही माझ्या आणि दादाचा विषय एकट्याचा नाही आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। दोघे एकत्र येणार की नाही याबाबत आपण काहीही सांगू शकत नाही असं फडणवीस म्हणाले। ते एकत्रित येणार की नाही तेच सांगू शकतात। त्यांनी पूर्णविराम दिला की अजून विचार करतायत तेच सांगू शकतात। यातल्या कुठल्याच गोष्टीवर माझ्याकडे अशी शक्ती नाही की त्यांच्या मनामध्ये शिरून त्यांच्या मनातलं जाणून मी तुमच्यापुढे ठेवू शकेन। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे। मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, नव्या चेहऱ्यांना संधी द्या असं जयंत पाटलांनी म्हटलंय। शरद पवारांच्या गटातही काही तरुण आणि वरिष्ठ असे दोन गट असल्याचं बोललं जात आहे। त्याच नाराजीतून जयंत पाटलांनी भर मिळाव्यात हे वक्तव्य केल्याची चर्चा आहे। यावर शरद पवार आणि रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आपण पाहूयात। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐकत माझं भाषण, मला आगे बढ़ेंगे, तुम बैठो। मला तुम बैठो, तुम्ही बसा, खाली बसा, नाना खाली बसा, खाली बसा, खाली बसा, नाशिककरांनी खाली बसावं। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळे मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। जयंत सरने
माझ्याकडे सांगितलेलं आहे की आता नव्या पिढीला संधी द्या. तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहूया. त्या संबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे. तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसतं. मी एवढंच सांगू इच्छितो की प्रमुख सहकार्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ. इथं मी कार्यकर्ता आणि आमदार म्हणून बसलेलो होतो. मला कुठलं तिथं पद नाही. पद कसं असतं, कसा राजीनामा द्यायचा हे मला माहीत नाही. पण एवढा मोठा नेता जेव्हा एखादी गोष्ट बोलतो त्याच्या मागे भावना असतात. त्या भावनासुद्धा, त्या भावनेचा आदर आपण सर्वांनी इथं केला पाहिजे. 8 वर्ष या पक्षाचे प्रमुख राहिलेले आहेत. अनेक यश त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या पक्षाला मिळालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तिथं बोलत असताना ते भावनिकसुद्धा झाले. पवारसाहेबांनी त्या बाबतीतलं उत्तर दिलेलं आहे. पवारसाहेब आणि मोठे नेते बसून, जयंत पाटील साहेब बसून योग्य असा निर्णय येत्या काळामध्ये जो कुठला असेल तो ते घेते. दरम्यान मी केवळ इच्छा बोलून दाखवली आहे, राजीनामा अजूनही दिलेला नाही असं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलंय. मी मराठीत भाषण केलं. मी असं का करताय? मी मराठीत हे भाषण केलेलं आहे आणि मी हे सांगितलेलं आहे की मी इतका वेळ काम केलेलं आहे. इथून पुढं आणखीन कोणाला जबाबदारी द्यायची असेल पवार साहेबांना तर ती त्यांनी योग्य तो त्यांचा विचार करावा. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात निलेश लंकेंनी मात्र धमाल उडवून दिली आहे. आपल्या भाषणात त्यांनी काही सूचक वक्तव्य सुद्धा केली आहेत. काहींना खूप घाई झाली आहे, पण आपलं जेवढं वय नाही तेवढा या नेत्याचा अनुभव आहे असं निलेश लंके म्हणाले. अरे धीर धारा, काहींना तले घाई झाली. अरे आहे ना नेता. अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे. नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळायचं. आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून. अरे आपण लय अंड्यात येत. आपण ज्यावेळेस हापचेटी हिंडत होतो तेव्हा आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता. जरा धीर धारा, कळ काढायचं शिका. साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही. हा मग आम्हाला विचार करावा लागेल. साहेब असे म्हणत आहे, कळतं का तुला? बघून घेतो. बघून नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर मग आम्हाला विचार करावा लागेल. ये इसमें बहुत दम है, इसमें बहुत दम है. नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय? बघतोय का रे हराम. हे ज्याची त्याची स्टाईल असते. मी जर म्हणलो तर बघून घेतो, ते नाही इसमें दम नाही. मला म्हणाल तुला समजत का? नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकीतो. ही आपली स्टाईल. आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे. हा पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा? माझ्या समोर एकदा साहेबांनी अशाच एका मोठ्या हस्तीला सांगितलं होतं, निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे. लोकवर्गणीतून विधानसभेची निवडणूक लढवितोय. त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण. अरे महिनाभर झोपला नसेल कार्यकर्ता, बरोबर ना? आमच्या जिल्हाध्यक्ष महिनाभर झोपला नसेल. ये त्याच्यामुळे मला तर कायम टचका असतो, साहेब हसले का आणि साहेब गप का. त्याच्यामुळं आपण सगळ्यात जास्त भेऊन असतो. साहेब हसल्याला गणित तुम्हाला जर कळालं ना, त्याला तुमच्या टांग खालून जाईल. आणि साहेब गप का हे जरी तुम्हाला कळालं ना, त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगणच घेईल. अरे हे समजलं नाही म्हणून 55 वर्ष राजकारणात, देशाच्या राजकारणात टिकून राहायला नेता आहे आदरणीय पवार साहेब. हे सोपं नाही. हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते. हे समजून घ्यावं लागत. साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही. साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे. तर तिकडे अजित पवार गटाच्या वर्धापन दिन मेळाव्यात अजित पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. आपण काही साधू संत नाही आहोत, तर विरोधात बसून गप्प बसून चालत नाही, बेरजेचं राजकारण करावं लागतं असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. त्याचबरोबर निधी वाटपावरून त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला सुद्धा त्यांनी उत्तर दिलंय. मी कधीच कुठल्याही खात्याला निधी कमी पडू दिला नाही असंही अजित पवार म्हणाले.
विरोधी पक्षामध्ये नुसतं बसून घोषणाबाजी करून आंदोलन करून मोर्चे काढून चालत नाही. आपण साधू संत नाही. आपण उद्याच्याला लोकांना एक दिशा दाखवणारे, लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्याच्यातून बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत. त्याकरता यावेळेस आपण ज्यावेळेस भाजपच्या बरोबर एनडीए बरोबर जायचं ठरवलं, महाराष्ट्रात महायुती बरोबर जायचं ठरवलं, आपला मागासवर्गीय समाज असेल, आपला आदिवासी समाज असेल, या प्रकारे मी निधीचं वाटप करत असतो आणि ते सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. काही आपला संबंध नाही. काहींनी काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला, अजित पवारांनी बजेट कमी केलं. इथं नरहरी झिरवाळ आहेत, बाकीचे माझे सहकारी आहेत, त्यांना विचारा. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं असणाऱ्या, बाहेर सगळीकडे ऐकत असणाऱ्यांना प्रत्येकाला माहिती पाहिजे, बाबांनो, यंदाचा 7,20,00,000 रुपयाचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर करत असताना महायुतीच्या सरकारने जवळपास 40% गेल्या अर्थसंकल्पापेक्षा आपण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी विकास विभागाला वाढून दिलं. नरहरी दिले की नाही? 41%. सॉरी, मी 40% म्हटलं. 41%. हे पुढे येतच नाही. कुणीतरी सांगतं अजित पवारांनी अन्याय केला.